नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. 18वा हप्ता, 19वा हप्ता आणि 20वा हप्ता असे 3 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात 4,500 रुपये आता जमा केले जाणार आहेत आणि अखेर त्याची तारीख जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता कोणत्या दिवशी हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले जाणार आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याविषयीच हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजनेत मोठी खुशखबर आलेली आहे. अखेर लाडक्या बहिणींना जी प्रतीक्षा लागलेली होती की आता लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कशामुळे आलेले नाहीत, ती अपडेट आपण संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि लाडक्या बहिणींना काय केल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचे ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांना सुद्धा पैसे पडणार आहेत. आणि डिसेंबर आणि जानेवारी आणि फेब्रुवारी असे 3 हप्ते 1,500 रुपयांनी 3 हप्ते 4500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत का, ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कोणत्या लाडक्या बहिणींना कधी पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना हे पैसे जमा होणार आहेत आणि लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची अपडेट काय आहे तर 4,500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना येणार आहेत का, जर येणार असतील तर ते किती तारखेला येणार आहेत ती तारीख सुद्धा आपण पाहणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आपण देणार आहोत. त्यामुळे अशाच अपडेट आपण घेऊन येत असतो. आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट तुम्हाला पाहायला सतत भेटणार आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्वात मोठी अपडेट काय आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना काय केल्यानंतर पैसे भेटणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना भेटणार आहेत आणि किती भेटणार आहेत, कोणत्या तारखेला भेटणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट जी असणार आहे ती आता लाडक्या बहिणींसाठी आपण देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट आपण जाणून घेणार आहोत, नोव्हेंबरचे ज्या महिलांना पैसे आलेले आहेत परंतु डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आलेले नाहीत अशा महिलांना काय केल्यानंतर हे सर्व हप्ते पुढील हप्ते त्यांच्या खात्यात येणार आहेत. सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना आता कोणत्या तारखेला पैसे वाटप केलं जाणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट, महिलांना काय करावं लागणार आहे, काय केल्यानंतर अपात्र महिलांना सुद्धा पैसे पडणार आहेत, त्यासाठी एक नवीन अपडेट, नवीन शासन निर्णय जारी झालेला आहे आणि तो सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची अपडेट आता जाणून घेणार आहोत. लाडकी बहिणी योजनेमध्ये पुढील हप्ता कधी येणार आहे, फक्त याच बहिणींना भेटणार आहे, कोणत्या त्या लाडक्या बहिणी असणार आहेत त्या बहिणींच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत आणि कोणाला येणार आहे, कोणाला 1,500 रुपये पडणार तर कोणाला 4,500 रुपये पडणार आहेत. कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपयांचं क्रेडिट केलं जाणार, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 4,500 रुपयांचं क्रेडिट केलं जाणार, तर काही महिलांच्या खात्यात 3,000 रुपयांचं सुद्धा क्रेडिट होणार आहे. कारण ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे त्या लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये टोटली त्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. आणि हे पैसे कशामुळे रखडलेले आहेत, कशामुळे हे पैसे आतापर्यंत महिलांच्या खात्यात टाकले गेले नाहीत, कशामुळे हे पैसे आलेले नाहीत, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. कारण लाडक्या बहिणींना एक चिंता लागलेली आहे की नोव्हेंबरचा हप्ता, इलेक्शनची आचारसंहिता, महानगरपालिकेचे इलेक्शन होते त्या अगोदर आचारसंहिता ज्या दिवशी लागली त्याच दिवशी पैसे पाठवले गेले, प्रचार थांबला की त्याच दिवशी हे पैसे पडले होते. परंतु आता हे 2 हप्ते कशामुळे रखडलेले आहेत, डिसेंबरचा हप्ता कशामुळे टाकला गेलेला नाही आणि आता हे पैसे नक्की किती तारखेला पडणार आहेत, ही सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण सर्व महिलांना आता पैसे टाकले जाणार आहेत, परंतु हे किती तारीख असणार आहे, कोणत्या तारखेला हे पैसे पडणार आहेत, कशामुळे ह्याच तारखेला पैसे पडणार आहेत आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. किती लाख महिला अपात्र केल्या गेलेल्या आहेत, त्या अपात्रमध्ये तुमचं नाव आहे का, त्याची लिस्ट चेक करायला कुठे करायची, तुमचं नाव कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या यादीत आणि कधी तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत, हीच अपडेट आपण जाणून घेत आहोत. फक्त या बहिणींना 1,500 रुपये पडणार आहेत, कोणाला पडणार आहेत तर ज्या लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता राहिलेला होता
त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांचा लाभ हा पहिला मेसेज येणार आहे. पहिला मेसेज 1500 रुपये पडणार आहे आणि हा 1500 रुपयांचा जो मेसेज येणार आहे, ज्यांना नोव्हेंबरचे पैसे पडलेले नाहीत त्यांना 1500 रुपयांचा पहिला मेसेज आल्यानंतर दुसरा मेसेज कितीचा येणार आहे, तर दुसरा मेसेज डायरेक्ट 3000 रुपयांचा येणार आहे. तर नोव्हेंबरचे पैसे 1500चा मेसेज आल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दुसऱ्या मेसेजद्वारे 3000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे त्या लाडक्या बहिणींना मात्र आता 1500 रुपये प्लस 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे सुद्धा 1500 रुपये अशा प्रकारे डायरेक्ट 4500 रुपयाचा एकच मेसेज टाकला जाणार आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून तीनही हप्ते एकाच वेळेस पडणार आहेत. कारण आता कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी महिलांना पैसे पडणार आहेत आणि कशामुळे त्याच तारखेला पडणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिला असणार आहेत, या जिल्ह्यातील महिलांना आता प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कोणत्या प्रथम बँक आहेत ज्या बँकेला आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून त्या बँकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की आता या लाडक्या बहिणींचे पैसे वितरण करायला चालू करा. कोणता तो मेसेज असणार आहे, कारण आता लाडक्या बहिणींना महत्त्वाची गुड न्यूज जी आहे ती अखेर डिसेंबर महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनातर्फे महिला व बालकल्याण विभागातर्फे या देण्यात आलेल्या आहेत. आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यात डायरेक्ट काही बहिणींच्या खात्यात 1500 रुपये, तर काही बहिणींच्या खात्यात 4500 रुपये, तर काही बहिणींच्या खात्यात 3000 रुपये अशा प्रकारची ही रक्कम असणार आहे. आणि या बहिणींच्या खात्यात आता कोणत्या तारखेला पैसे पडणार आहेत ती तारीख तुम्हाला आपण पुढे गेल्यानंतर सांगणार आहोत. परंतु कोणत्या जिल्ह्यातील महिला असणार आहेत त्या जिल्ह्यातील महिलांना मात्र आता या दिवशी पैसे पडणार आहेत. कोणत्या महिला अपात्र असणार आहेत, कोणत्या महिला पात्र आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे, सुरळीत जो लाभ भेटत आहे 1500 रुपये प्रति महिना, तो आता महिलांना जो प्रति महिना लाभ भेटत आहे त्याची संपूर्ण जी माहिती आहे, डिटेल माहिती, तुमच्या मनातील शंका तुम्ही या विचारू शकता कमेंटच्या माध्यमातून. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचा आहे मित्रांनो. आणि लाडक्या बहिणींनो, तर महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत कोणत्या तारखेला आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना तुमच्या नावावरती पैसे कधी पडणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणारच आहे. चला तर जाणून घेऊयात महत्त्वाची अपडेट. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची जी अपडेट आहे, या दिवशी हप्ता जमा होणार आहे. कधी होणार आहे, तर कोणता तो दिवस असणार आहे, त्याची तारीख काय असणार आहे. प्रथमतः आपण पाहणार आहोत कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे पडणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे पहिली गोष्ट, तुम्ही जर KYC केलेली असेल, जर तुमची KYC झालेली असेल, मात्र KYC केल्यानंतर जी महिला व बालकल्याण विभागाकडून याची पडताळणी केली जात होती KYC केल्यानंतर. आणि KYCच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जर दोषी आढळला असाल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेलं असेल. पण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेत पात्र ठरला असाल तर मात्र तुम्हाला हे पैसे टाकले जाणार आहेत, काळजी करण्याची गरज नाही. मग जर तुम्ही पात्र असाल, तुम्ही KYC केलेली असेल, आधार सीडिंग असेल, DBT ऑन असेल, NPCI सर्व काही तुमचं क्लिअर असेल, आधार अपडेट असेल, मोबाईल नंबर लिंक असेल, आधार आणि बँक अकाउंट लिंक असेल, तर मात्र तुमच्या खात्यात ही रक्कम टाकली जाणार आहे. तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींना KYC करायची सांगितलेली होती. ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली होती अशा लाडक्या बहिणींना एडिटचं ऑप्शन सुद्धा देण्यात आलेलं होतं आणि त्या लाडक्या बहिणींना परत KYC ही दुरुस्त करता येत होती. ती KYC करून घेतलेली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे नावांची यादी सुद्धा आता जाहीर करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये GR सुद्धा आता प्रसिद्ध करण्यात येत आहे. GR प्रसिद्ध झाल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात लगेच वर्ग करण्यास सुरुवात केली जाणार आहे. पात्र आणि अपात्रची जी लिस्ट आहे, तुम्ही शासकीय जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची
त्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता तुमचं नाव आहे की नाही. आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की आपल्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत किंवा नाही. या पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची जी खुशखबर आहे, लाडकी बहीण योजनेत 18वा 19वा आणि 20वा हप्ता 3 हप्ते जे असणार आहेत ते लाडक्या बहिणींना आता एक रकमी दिले जाणार आहेत. आणि ही जी रक्कम असणार आहे ती 4,500 रुपयांची रक्कम आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गॅसची जी KYC ज्यांनी केली असेल त्यांना त्याचे 2490 रुपये जे आहेत ते सुद्धा वर्ग केले जाणार आहेत. आणि ते सुद्धा पैसे त्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. ते सुद्धा रक्कम ॲडव्हान्समध्ये तुम्हाला भेटणार आहे. जानेवारीचा सुद्धा जो हप्ता असणार आहे तो सुद्धा तुमच्या खात्यात वर्ग करायला चालू होणार आहे. आणि नोव्हेंबरचे पैसे तर आलेच असतील. ज्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आलेले आहेत काळजी करू नका. त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे जे पैसे असणार आहेत त्याची जी रक्कम आहे 3,000 रुपये ती तुमच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. आणि याची यादी फायनल करण्यात आलेली आहे. कोणते जिल्हे असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना कधी पैसे पडणार आहेत. महत्त्वाचे जिल्ह्याची जी लिस्ट आलेली आहे 20 ते 22 जिल्हे असणार आहेत. या जिल्ह्यातील महिलांना डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून आता बँकेंना सूचना करण्यात आलेल्या आहेत. आणि पात्र महिलांना आता 3,000 रुपयांची जी रक्कम आहे, काही ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांना मात्र 3,000 रुपये लगेच वितरित केले जाणार आहेत. आणि 3,000 रुपये प्लस 1,500 रुपयांचे 2 मेसेज येणार आहेत. एक मेसेज 3,000 रुपयांचा जो पहिला असणार आहे त्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत. आणि अजितदादांच्या निधनानंतर आता ही प्रक्रिया अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडे गेलेलं आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया चालू केली गेलेली आहे. आणि 18वा आणि 19वा जो हप्ता आहे त्यासाठी 20 जिल्ह्यांची निवड करून 3,000 आता डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँकेत जमा केले जाणार आहेत. महत्त्वाची अपडेट जाणून घेत आहोत. कोणते ते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य देऊन आता महिलांच्या खात्यात हे पैसे वर्ग केले जाणार आहेत. महत्त्वाचे जिल्हे आहेत पुणे जिल्हा आहे, सातारा आहे, अहिल्यानगर आहे, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, इकडे अकोला आहे, परभणी आहे, बीड आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, सांगली आहे,